शाखा प्रमुखाच्या कामगिरीचे कौतुक, पाठलाग करून चोरट्याला दिला चोप, ऐवज हस्तगत। पहाटे चोरी व घरफोडी करून आलेल्या चोराला ढोकाळी शिवसेना शाखेचे शाखा प्रमुख चेतन चौधरी यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून शिताफीने पकडले। त्याला कापूरबावडी पोलिसांच्या हवाली केल्यानंतर त्याच्याकडून लाखो रुपयांचा चोरीचा ऐवज हस्तगत करण्यात आला। ही घटना सोमवारी 23 डिसेंबर रोजी घडली। शाखा प्रमुखाच्या या धाडसी कामगिरीचे पक्षातून आणि शहरातील विविध स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे। ढोकाळी येथे शिवसेना शाखा प्रमुख चेतन चौधरी हे सोमवारी पहाटे झोपेत असताना चोरट्याने त्यांच्या घरात खिडकीवाटे प्रवेश केला। मात्र घरातील महिलेचा आरडाओरडा ऐकून चोरट्याने पुन्हा खिडकीतून पलायन केले। शाखा प्रमुख चेतन चौधरी यांनी प्रसंगावधान राखत त्या चोराचा पाठलाग केला। त्यांनी फिनिक्स रुग्णालयाशेजारी असलेल्या दिव्यलक्ष्मी सोसायटीजवळ त्या चोराला गाठले आणि पकडले। त्याची झडती घेतली असता 2 मोबाईल, एअरपॅड, सोन्याचे दागिने आणि काही रक्कम त्याच्याकडे आढळली। त्यानंतर नागरिकांनी चोरट्याला चोप देत कापूरवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे, उपशहर प्रमुख वासुदेव भोईर, उपशहर प्रमुख चंद्रकांत नार्वेकर, बाळकुमचे शाखा प्रमुख संतोष भोईर, शांताराम आगरे, युवक काँग्रेस ठाणे शहर उपाध्यक्ष स्वप्नील भोईर, ठाणे शहर युवक काँग्रेस विधानसभा उपाध्यक्ष यज्ञेश वाडेकर, माजी सैनिक आणि ठाणे जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनचे कोषाध्यक्ष जयदीप भोईर आदींनी चेतन चौधरी यांचे एका कार्यक्रमात कौतुक केले। तरी एखाद्या विभागामध्ये एखादी चांगली घटना जर का होत असेल, आपल्या कार्यकर्त्यांकडून काहीतरी चांगलं घडत असेल तर त्याच्या पाठीवरची कौतुकाची थाप पडावी असा आग्रह हा वेळोवेळी संजय देवकरनी घेतलेला आहे। ज्या ज्या ठिकाणी पक्षाचं कार्य असेल, पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून होणारी लोकसेवा असेल, तिकडे जाऊन एक सामनाचा पत्रकार म्हणून ते त्यांची कामगिरी बजावतात, पण आपल्या पक्षातील सहकाऱ्यांना प्रोत्साहन देण्याकरता वरिष्ठांपर्यंत ही बातमी नेणं, त्यांना सांगणं हे खरोखर कौतुकास्पद। या प्रसंगी मी चेतनचे खरोखर धन्यवाद मानतो आणि मला खरोखर जिल्हा प्रमुख म्हणून अभिमान आहे की मला असा सहकारी लाभला जो कुठेही स्वतःचा विचार न करता वेळ प्रसंगी जीव आपला धोक्यात घालून एखाद्या चोराला पकडून, म्हणजे आपल्या घरात चोरी नाही झाली तर आपल्याला परवा नसते, पण इतरांकडे झाल्यावरती त्यावेळेला लोकांचं सामान किंवा लोकांचं सोनं नाणं जे काही चोरीला गेलं असेल ते त्यांना परत नेऊन देणं, तो ऐवज परत नेऊन देणं, याला एक नैतिकता लागते आणि ती नैतिकता ही चेतननी आपल्याला या प्रसंगात दाखवलेली आहे। हा येणाऱ्या पिढीसाठी, आपल्याबरोबर असलेल्या काम करणाऱ्या सहकाऱ्यांसाठी, या सगळ्यांसाठी एक उत्तम उदाहरण आहे की 8 ते 10 लाखाचं सोनं पकडून दिल्यानंतर याच्या मनामध्ये कुठेही असं नाही आलं की आपण याच्या बाबतीत काहीतरी वेगळं काम करावं का, तर तो सगळा ऐवज घेऊन त्या चोराला धरून पोलीस स्टेशन मध्ये नेणं, पोलिसांच्या स्वाधीन करणं आणि त्याच्यावरती योग्य ती कारवाई करणं, याचा अट्टास धरून चेतननी जी काही कामगिरी केलेली आहे त्याच्यासाठी खरोखर मी चेतनचं कौतुक करतो। हे संस्कार या शाखेतनं घडलेले आहेत याची मला खात्री आहे। आपण सगळे ज्येष्ठ मंडळी इकडे उपस्थित आहात, आपल्याकडनं प्रत्येक वेळेला येणारा नवीन पिढी जी असते ही आपल्याकडनं बोध घेत असते, आपल्याकडनं काही ना काहीतरी चांगल्या गोष्टी शिकत असतं। हे त्याच्या आई वडिलांचे, त्याच्या घरच्यांचे संस्कार आहेत की कुठेही मनामध्ये खोट न आणता आपलं कामगिरी आपण प्रामाणिकपणे करून ती प्रामाणिकपणा दाखवत असताना लोकांच्या बाबतीत हित विचार करून ही कामगिरी त्यांनी केलेली आहे। मी पुन्हा एकदा चेतनला खूप खूप शुभेच्छा देतो, त्याचं अभिनंदन करतो आणि नुसतंच त्या शाखेच्या ठाणे जिल्हा शिवसेना शाखा म्हणजे आपली मध्यवर्ती शाखा, इथले सर्व पदाधिकारी, माझे ज्येष्ठ सर्व आपले नेते, विचारे साहेब असतील, शरद प्रदीप शिंदे असतील, पूर्ण महिला आघाडी असेल, युवा सेना असेल, प्रत्येक पदाधिकारी, प्रत्येक कार्यकर्त्यांच्या वतीने मी चेतनचं खूप 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 कौतुक करतो। धन्यवाद। या सगळे थोडं पाठी जा, हे सगळे जण साहेब ऐका ना, जे उंच आहेत
ऍडजस्ट तुमच्या इकडे पण तेच करा. जे उंच एक दोन आहे, इकडे या. हे माझ्या इकडे नाही. इकडे नाही. काय घ्या? एक दोन जण इकडे या. हा आता बरोबर आले का? बरोबर. येणार सगळे? हो सगळे.